आजची जात्यावरची ओवी आहे विरक्तीच्या रंगात रंगलेली. देह सोडून आत्मा गेल्यानंतर काय परिस्थिती होते याचं वर्णन करताना ती म्हणते, आत्मा गेल्यावर कोणाच्या गाई म्हशी, देवाजीचं बोलावण आत्मा चालला उपाशी. आत्मा गेल्यावर कोणाचं घरदार, देवाजीचं बोलावण जाणं शेवटी एकलं. चालला आत्माराज गोत बसल भिडून, कुणी घेईना सोडून. मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य. आयुष्यभर कष्ट केले, लेकाची माया केली, लेकीचे लाड केले, घरातल्या सगळ्यांसाठी खस्ता खाल्ल्या, आपल्या पतीची मर्जी सांभाळली, ध्येय धोरणाने वागली, पुढच्या पिढीला आयुष्यभर पुरेल असे संस्कार शिदोरी दिली, धनसंपत्ती काटकसर करून जतन करून ठेवली. पण शेवटी आत्मा गेल्यावर सगळ्या गणगोताने जरी चहूबाजूला वेढून घेतले असले तरी शेवटी देवाचं बोलावणं आलं की आत्मा निघाला. मग आजूबाजूला बसलेल्या गणगोताने देखील निघालेल्या आत्म्याला यमपाशातून सोडवण्याचा प्रयत्न केला तरी तो सहज शक्य होत नाही. घर दार, सोनं नाणं, लेकरं बाळं सगळे एका क्षणात परके होतात आणि उपाशीच आत्मा पुढच्या प्रवासाला निघतो. अशा प्रकारचा विरक्त विचार आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त करणाऱ्या या स्त्रीच्या प्रगल्भ बुद्धीची खरोखर दाद दिली पाहिजे. जात्यावर दळण दळता दळता देखील पुढे दिसणाऱ्या मृत्यूला शब्दांत गुंफण्याची धमक तिच्यामध्ये आहे. भलेही मनाचा एकाकीपणा किंवा पुढे येणारे मृत्यूचे अंतिम सत्य स्वीकारण्यासाठी मनाची तयारीच जणू ती या जात्यावरच्या ओवीमधून करताना दिसते.